तर नमस्कार भावनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन एका लयभारी व्हिडिओमध्ये। तर भावनो, खूप दिवसानंतर आपले जे काही व्हिडिओ आहे तो आपला येतोय, तर मध्ये बराच गॅप जो आहे तो आपला चालू होता। तर पुन्हा एकदा आपण पुन्हा नव्याने आपली जी काही सुरुवात आहे ते आपण करतोय। तर त्यात काही विषय नाही, तर इथून पुढे एकदम खतरनाक व्हिडिओ जे ते तुम्हाला बघायला भेटतील। एकदम बेसिक ते ॲडव्हान्स गोष्टी जे आहेत, सगळ्या गोष्टी जे आहेत तुम्हाला शिकायला भेटतील। तर एकदम नाद व्हिडिओ जे त्याच्याकडून तुम्हाला बघायला भेटतील। आणि आज आपण एकदम प्रोफेशनल, अजून मार्केटमध्ये कोणी दिले नसतील असे जे काही ब्रश आहे, 12+ ब्रश जे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केले, ते ब्रश तुम्ही फोटोशॉपमध्ये वापरू शकता आणि मोबाईलमध्ये वापरू शकता। आणि मोबाईलमध्ये ते ब्रश कसे यूज करायचे ते देखील सांगितलं व्हिडिओमध्ये, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि भावनो, हे ब्रशचा वापर करून तुम्ही एकदम प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे ते तुम्ही क्रिएट करू शकता। जसं मी बनवतो बॅकग्राऊंड तसं तुम्हाला सांगणार आहे मी जसं लाईव्ह बॅकग्राऊंड जे ते बनवतो तसं तुम्हाला पण सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ खरंच जबरदस्त झाला, त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल अजून तर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हिडिओ जे तुम्हाला आता रेग्युलरली तुम्हाला बघायला भेटतील। तर एकदम प्रोफेशनल ब्रश जे ते मी तुम्हाला दिले भावनो, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की अजून हे ब्रश जे ते तुम्हाला यूट्यूबवरती कोणी दिले नसतील, एवढे खतरनाक ब्रश जे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केले। तर नक्की त्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला फायनली ब्रश जे ते मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण इन्फॉर्मेशन जी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। या ब्रशचा यूज कसा करायचा, वापर कसा करायचा आणि याचा ब्रशचा वापर करून आपण एकदम प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे ते आपण कशा प्रकारे क्रिएट करू शकतो। तर चला बघूया। तर भावना, आपण आलोय आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती। तर त्यांना माहीत नसेल, आपण आपला एक टेलिग्राम ग्रुप पण ओपन केला आहे आपण। तर तिथं ऑलरेडी आपले जे काही 1100च्या म्हणजे 1000च्या वरती आपले जे काही मित्रपरिवार आहेत आपण जॉईन केला आहे। तर नक्की तुम्ही पण जॉईन केला नसेल तर लवकर जाऊन जॉईन तुम्ही करू शकता। तर भावनो, आपण एकदम प्रॉपर बॅकग्राऊंड जे ते कशा पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो ते तुम्हाला दाखवतो मी। आणि भावनो, या ब्रशचा वापर करून आपण कशा पद्धतीने बॅकग्राऊंड जे ते आपण क्रिएट करू शकतो ते तुम्हाला दाखवतो मी। तर पाहू शकता हे जे काही बॅकग्राऊंड आहे, तर आपण हाच ब्रशचा यूज आहे आपण केला आहे या बॅकग्राऊंडसाठी यूज। आपण या बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी हे जे काही ब्रश तुम्हाला मी प्रोव्हाइड केले 12+ ब्रश, याचाच यूज आपण केला आहे। तर अशा प्रकारे बॅकग्राऊंड जे ते आपण क्रिएट करू शकतो। तर एकदम खतरनाक तुम्हाला आवडलेले जे काही बॅकग्राऊंड असेल, ट्रेंडिंग बॅकग्राऊंड, तर ट्रेंडिंग बॅकग्राऊंड आपण या ब्रशच्या सहाय्याने आपण क्रिएट करू शकतो। तर तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे ते आपण या ब्रशच्या यूज करून अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे ते आपण क्रिएट करू शकतो। तर अशा प्रकारचे बॅकग्राऊंड आपण क्रिएट करू शकतो, त्यात काही विषय नाही। आणि भावनो, या ब्रश तुम्ही इम्पोर्ट करा फोटोशॉपमध्ये। तुम्हाला सांगतो मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी की आपण कशा प्रकारे ब्रश जे ते आपण इम्पोर्ट करू शकतो फोटोशॉपमध्ये। आणि मोबाईल युजरांसाठी सांगतो, तर त्यांनी फोटोपिया हे जे काही ॲप्लिकेशन आहे भावनो, तिथे तुम्ही एकदम खतरनाक बॅकग्राऊंड जे ते तुम्ही क्रिएट करू शकता। आणि आपले जे काही 12+ ब्रश जे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केले, तर ते तुम्ही आपल्या फोटोपिया हे जे काही ॲप्लिकेशन आहे तिथं तुम्हाला ब्रश सेम फोटोशॉपसारखा इंटरफेस मला बघायला भेटेल। बाकीच्यांना माहिती आहे, तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की फोटोपिया हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही ओपन करा। गुगलला जाऊन फोटोपिया ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करा, तर ॲप्लिकेशनसुद्धा त्यांनी आपलं इन्स्टॉल तुम्ही करू शकता। तर फोटोपिया हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला ब्रशचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल सेम फोटोशॉपसारखं। तर तिथं तुम्हाला ब्रशचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल आणि त्याचं सेटिंगवरती क्लिक करा। सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इम्पोर्ट ब्रशचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल सेम फोटोशॉपसारखं। तर ते तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट ब्रशचं ऑप्शन जे तुम्हाला बघायला भेटेल। आणि आपले जे काही 12+ ब्रश जे म्हणजे टोटल 15 ब्रश आहे, तर ते ब्रश जे ते तुम्ही तिथं इम्पोर्ट करू शकता। तर एकदम प्रॉपर गोष्टी जे आहे ते तुम्हाला मी सांगितल्या। तर अशा प्रकारचं बॅकग्राऊंड जे म्हणून ते आपण क्रिएट करू शकतो। आणि या ब्रशचा यूज करून आपण अशा प्रकारचं बॅकग्राऊंड जे ते आपण कसं क्रिएट करू शकतो याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का ते नक्की कमेंट करून सांगा, कारण की आपण प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो आपण घेऊन येऊ की तुम्ही अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे ते कशा प्रकारे क्रिएट करू शकता एकदम प्रॉपर, एकदम इझिली। ते तुम्ही नक्की कमेंट करून तुम्ही सांगा मला, आपण लगेच व्हिडिओ जो आहे तो आपण घेऊन येऊ। तर त्यात काही विषय नाही भावना, तुम्हाला बॅकग्राऊंड जे ते मी तुम्हाला दाखवलं। तर आता आपण प्रॉपर जाऊया फोटोशॉप या ॲप्लिकेशनमध्ये। तर फोटोशॉप बनवण्यासाठी एकदम खतरनाक गोष्ट आहे, तर नक्कीच त्यांनी बघा। तर भावना, आपण आलो आहे फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये। तुम्हाला GS ग्राफिक्स पावडर ब्रशेसचं जे काही ऑप्शन आहे, म्हणजेच आपलं जे काही फोल्डर आहे तुम्हाला बघायला भेटेल। हे जे काही ब्रश आहे तुम्हाला बघायला भेटतील, तर ते तुम्ही फोटोशॉपमध्ये तुम्ही इम्पोर्ट करू शकता। तर आपण फोटोशॉप ओपन केलं आहे, तर तो असा जो काही कॅनव्हास आहे तो आपण घेतला आहे, एकदम रँडम कॅनव्हास आहे आपण घेतला आहे। तर तुम्हाला सिम्पल जायचं आहे आपल्या ब्रशेसच्या ऑप्शनवरती। तर तो पाहू शकता ब्रश टूल ते गेल्यानंतर तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल। इथं तुम्हाला खूप सारे ब्रश जे तुम्हाला बघायला भेटतील, तरी तुम्हाला वरती जे काही ते सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल। तर पाहू शकता सेटिंगचं जे काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा एकदा, आणि तुम्हाला इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथे इम्पोर्ट ब्रशेसचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल। त्या इम्पोर्ट ब्रशेसच्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आपलं जे काही फोल्डर आहे तुम्हाला बघायला भेटेल GS ग्राफिक्स पावडर फोटोशॉप ब्रशेस 6।
तर हे नावाचं तुम्हाला फोल्डर जे तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल तुम्ही लोड ABR करा, म्हणजेच लोडचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. तर लोड करा, तुमचे जे काही ब्रश आहे ते डायरेक्ट आपल्या फोल्डरमध्ये फोटोशॉपमध्ये तुमचे ॲड होतील. तर पाहू शकता आपलं जे काही फोल्डर आहे ते आपलं आलं आहे. तर GS ग्राफिक्स पावडर ब्रशेस, तर टोटल 15 ब्रश जे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केले. तर 12 नाही आहे, टोटल 15 ब्रश जे ते मी तुम्हाला दिले. तर नक्कीच याचा यूज जो आहे तो कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो मी. आणि याच्यावरती आपला प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो आपला येईलच, की आपण याचा ब्रशचा यूज करून आपण एकदम प्रॉपर बॅकग्राऊंड जे ते आपण कशा प्रकारे क्रिएट करू शकतो. तर भावना तुम्हाला ब्रशचा हेड जे ते मी दाखवतो तुम्हाला. तर एकदम नॉईस ब्रश जे भावना एकदम पावडर ब्रश जे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केले. तुम्हाला बोललो मी की अशा प्रकारचे ब्रश जे ते यूट्यूबवर तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही. तर पाहू शकता दुसरा नंबरचा ब्रश आपण चेक करूया. तर याचा सिंपल आपण कलर जो आहे तो आपण चेंज करून बघूया. तर तुम्हाला एकदम डेमो जो आहे तुम्हाला दाखवतो आहे की हे ब्रश जे ते कशा प्रकारे काम करू शकता. तर तुम्हाला फक्त मी सॅम्पल दाखवतो आहे. तर याचा एकदम प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती येईलच उद्या परवा. तर तो तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्कीच तिसरा ब्रश पण बघू शकता, एकदम खतरनाक ब्रश आहे. आपण कलर चेंज करून बघूया. तर आपण एक कलर घेऊया एकदम सिंपल. तर कारण की तुम्हाला नीट दिसायला पाहिजे की ब्रश जे ते आपले कसे काम करतात. तर याच्यावरती तुम्हाला बोललो मी की प्रॉपर आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपला येणार आहे की बॅकग्राऊंड जे ते आपण प्रोफेशनलरित्या कसं क्रिएट करू शकतो या ब्रशचा यूज करून. तर प्रॉपर तुम्हाला 15 ब्रश जे ते मी तुम्हाला दिले. तर बघू शकता एकदम खतरनाक ब्रश म्हणून तुम्हाला प्रोव्हाइड केले. त्यासाठी नक्की एक लाईक करून टाका. आणि कुठल्या टॉपिकवर तो व्हिडिओ पाहिजे ते देखील नक्की कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. तर प्रॉपर ब्रश जे तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता एकदम खतरनाक ब्रश म्हणून हे स्वतः मी यूज करतो माझं बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी. मी या ब्रशचा आपण यूज करतो. तुम्हाला सांगितलं मी जे आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. तर मी स्वतः बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी या ब्रशचा मी यूज करतो. 15 देखील ब्रशचा मी यूज करतो, त्यात काही विषय नाही. 15 ब्रश आहे तुम्हाला प्रोव्हाइड केले. तर एकदम खतरनाक ब्रश आहे, पाहू शकता एकदम पावडर ब्रश आहे, तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. आणि खूप जणांची डिमांड होती की अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे ते आपण कसं क्रिएट करू शकतो. तुम्हाला तर हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या सिरीजचा. तर पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखवून आम्ही सिरीजचा आपला पहिला व्हिडिओ आहे की तुम्ही अशा प्रकारचे ब्रश जे तर तुम्हाला ब्रश पहिल्यांदा मी दिले, त्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला भेटेल. तर म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर पुन्हा भेटूया एका नवीन एका भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.